मी संदीप, माझा प्रवास या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतो। आवाज कसा वाटतो? भारी आणि कोल्हापुरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा कोल्हापूर जिल्हा। या कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागातील लोक कामासाठी मुंबईला येऊन पहिला सुरुवातीचा अहो पण तो आवाज गेला कुठे? थांब रे जरा स्टॉप कर। तो आवाज गेला कुठे? एक व्हिडिओ केला त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओज नाही केलेत। मी नुसता असा आवाज जर का दिला ना तर तो काय होईल? काय होईल? कोडं विचारू काय मग? ए उठून बस रे। विचारा विचारा। बसलाच आहे बरोबर। बसलाच आहे का? हा। लाल गाई नुसतंच लाकूड खाई, लाल गाई नुसतंच लाकूड खाई, पाणी पिलं तर मरून जाई। लाल गाई नुसतंच लाकूड खाई, पाणी पिलं तर मरून जाई। वाळवी? वाळवी नाही, वाळवी पाण्याने मरते का? काय माहिती काय रे, आहे का डोकं आहे का तुझ्याकडे? नवीन वाळवी असेल तर पाण्याने काय मरत रे? विचार करतो काय म्हणतो काय रे देवा, एवढ्या सोप्या कोड्याचं उत्तर येत नाही तुम्हाला। दोघं पण डब्बू। लाल गाई लाकूड खाई, पाणी पिलं तर मरून जाई। मरून जाई काय? तो तर नुसता विचारच करतोय। आग भगवी असते, आग लाल नसते। लाल असते। लाल गाई नुसतं लाकूड खाई, बरोबर की नाही? मग तुम्ही हारले। लॉजिक वाला आहे ह्याच्या आधीपर्यंत नव्हतं लॉजिक वाला। आणखीन एक विचारू का? विचार। आईने काल विचारलेलं माहिती आहे मला। काय? अरे मी थांबा विसरून गेले ते बोलायला। ओसाड मैदानात कासव मेल्याचं सूत पडलंय, कासव मेलं अख्ख्या गावाला सुतक पडलं। ओसाड मैदानात कासव मेलं अख्ख्या गावाला सुतक पडलं। पण विसरून गेलो उत्तर, मामीने सांगितलेलं। हा अवघड आहे ना जरा? नाही खरंच नाही। ते त्याचा काहीतरी माणूस मेल्यावरती ते असतं ना, ग्रहण ग्रहण माणूस मेल्यावर नाही। दोन कोड्यांमध्ये तुम्ही हारले। आमची केमिस्ट्री संपली। रामकृष्ण हरी मंडळी, सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना। तर आता स्वतःचं पहिलं आवरून घेते, म्हणजे घरातली आणि दुसरी मी फ्रीलॅन्सिंगची कामं करते त्याला सुरुवात करायला। कसं स्वतःकडे जरा लक्ष दिलं तर काम करण्यामध्ये उत्साह येतो। नाहीतर आपला अवतार जर नीट नसेल, स्वतःला आरशात बघितल्यानंतर फ्रेश वाटत नसेल, तर मग काम करण्याची सुद्धा इच्छा राहत नाही, म्हणजे दिवसेंदिवस असं मन उदास होत जातं। म्हणून मी नेहमी पहिलं स्वतःकडे लक्ष देते, स्वतःची तब्येतीची जेवणाची काळजी घेते, जेणेकरून मी कामसुद्धा व्यवस्थित करू शकते। घरातली कामं आवरली, आता थोडंसं ऑफिसचं काम, मग कॉलिंग वगैरे घरातूनच करते, तर आता ते करून घेतल्यावर मग पुन्हा घरातली कामं करायची। 2 दिवस माहेरी मजा केली, पण आता घरी आल्यानंतर कामं येत नसते। आता हे किराणा सामान 2 दिवस झाले त्या कोपऱ्यामध्ये माझी वाट बघतंय, तर आता पहिल्यांदा त्याला त्याच्या जागेवर नेऊन ठेवते। सध्या मी रोज संध्याकाळी साडी नेसते, पण आज काम एवढं होतं की साडी नेसायला वेळच नाही मिळाला। नवरोबाला खूप सर्दी झाली आहे, म्हणून मग आता कापराची वाफ घ्यायला लागलेत। नवऱ्याला छेडायला खूप मजा येते। तुम्ही सुद्धा छेडता का तुमच्या नवऱ्याला असं? कशाला? आतमध्ये झोपत येणार नाही। मग मी काय करू? ज्यांनी पाप केले त्यांना चावेल ते। मी नाही केलं, तुम्हाला चावतंय ती मगासपासून। तू पाप केलेस? काय पाप केलं बाबा? उद्या वही सबमिट करायची वाटतं, म्हणून घाईघाईने कामं चाललीत रात्रीची। नाही बाबा, वही सबमिट करायची। मग वही सबमिट करायची तुम्ही कानात घातलं नसतं बाबा, नुसतं लिहित बसलो असतो। मग काय करतोय तो? कन्सेप्ट
आपल्याला जे द्यायची आहे आपल्याला. मग तुझे लिहितोय तेच ऐकतोय का? येस. मग तिथे लिहून पण दिले का त्यांनी? वही में उतार रहा हूं. पण ऐकतोय काय? लेक्चर. तेच जे तू लिहितोय तेच तू ऐकतोय का असं मी विचारते का दुसरं काय ऐकतोय? जे लिहितोय तेच ऐकतोय बघा ना. मग ते बोलतायत पण का तिथे? अच्छा काचेवरती आहे. मिशन मच्छर. ए बाबा माझ्या याला नको काय करूस तू मशीनला. ते लगेच गायब होतात ते मच्छर. नाही आहे इथे. पळ उठ अभ्यास कर. ते गेलं असेल तिकडे. मग ती बॅट घेऊन बस तू. मारलं फायनली. मिशन मच्छर सक्सेसफुल. आहा क्या बात आहे. हार आलेत का बघ. तर मंडळी अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे. बाप बेट्यांनी तर काय कोड्यांची उत्तरं दिली नाही. कधीतरी चुकून देतात ते लोक अभ्यास करून येतात तेव्हा. मला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सखी चॅनलला सबस्क्राईब करा. शुभरात्री.